एका घराला गुरु एक झाले तर होतो काय, झाले तेवढं लवकर गुरु सगळ्यांना भेटतो. एका घरातून एकाच ठिकाणी येता येतो, एकाच ठिकाणातून जाता येतो. नवे नवे एका घराण्याला एका गुरुची कृपा लवकर होऊन जाते. म्हणून सर्वांनी 5व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे आपला एका घराला एकच गुरु असायला पाहिजे. आणि तेवढंच नव्हे, आता खूप काही आता त्याच्याबद्दल बोलता येईल, परंतु वेळाकडे बघूनच, कारण आता आपलं तर बोलणं आहे, काही लोक राहणार आहे, परंतु जाणाऱ्यांची सुद्धा मला थोडं बघावं लागतं. म्हणून जास्त न सांगता एवढंच सांगतो की आज 5व्या अध्यायामध्ये गुरुचं महत्व, एका घराला एकच गुरु असावा. आणि तो सांगत असताना पुढे 6व्या अध्यायामध्ये मौली असं सांगतात, तो म्हणजे प्रकृती काय आणि ज्ञान काय काय आहे. त्या प्रकृती काय आणि ज्ञान कायच्या बाबतीमध्ये मौलीने सांगत असताना तो त्या संपूर्णपणे प्रकृती काय आणि ज्ञान कायाच्या बाबतीमध्ये उद्या त्याच्याबद्दल थोडे श्लोक घेऊन सांगितलं तर तुम्हाला लक्षात येईल. ते असंच मी सांगून गेलं तर तुमच्या लक्षात येणार नाही, कारण त्याच्यामध्ये थोडाफार ज्ञान आहे, कशी प्रकृती आहे, ज्ञान काय आणि काय काय त्याच्या बाबतीमध्ये खूप सखोल असं मौली सांगितल्यामुळं थोडाफार श्लोक, त्याचं एखादा श्लोक घेतलं तर तुमची लक्षात येईल. म्हणून उद्या आपण 6व्या अध्यायापासून कसं जमेल, आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगून लागलो, एकतर वेळ कमी आहे आणि नंतर धावपळ सुरुवात आहे. म्हणून उद्याच्या तारखेमध्ये कसं जमेल तसं पुढचा 6व्या अध्यायापासून पुढे आपण चिंतन करायचे विचार करू. आज